मराठवाडासाठी वरदान असलेलं जायकवाडी धरण म्हणजेच मराठवाड्याच्या 50% जनतेला पिण्याचं पाणी देणारं हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि जवळजवळ 2.5 लाख हेक्टरला ओलिताखाली आणणारं हे जायकवाडी धरण। या धरणाला खऱ्या अर्थाने मराठवाड्याची जीवनरेखा म्हटलं जातं। अशा या धरणाचं महत्त्व मराठवाड्यासाठी असताना आज जायकवाडीच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 7% जो कपात करण्याचा निर्णय मेरी म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी जी संस्था आहे त्या संस्थाच्या महासंचालकांनी घेतलेला आहे, तो अत्यंत मराठवाड्यावर अन्यायकारक असा निर्णय आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा तर आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। आता या मेरीचा जो ठराव पाठवण्यात आलेला आहे त्याच्यावर सूचना हरकती घेण्यात येणार आहेत असं समजते। माझं मराठवाड्याच्या जनतेला सुद्धा आवाहन राहील, विनंती राहील की आपण सर्वांनी या ठरावाला विरोध करावा आणि आपल्या हक्काचं, मराठवाड्याच्या हक्काचं, जायकवाडीचं जे पाणी कपात करण्याचा निर्णय आज जो घेण्यात आलेला आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत आपण होऊ देता कामा नये अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे। अन्यथा मराठवाडाची जनता आपल्या लोकप्रतिनिधींना कुणालाही माफ करणार नाही आणि माफ करू नये असंच यामधलं माझं मत असणार आहे। त्यामुळे जागरूक होऊन या प्रश्नाच्या बद्दल गरज पडल्यास लढा उभारावा, परंतु आपल्या हक्काचं पाणी सोडता कामा नये अशी माझी मराठवाड्याच्या जनतेला या निमित्ताने विनंती आहे आणि शासनाला सुद्धा त्याच दृष्टिकोनातूनची सूचना आहे।